शिरपूर तालुक्यातील दिनांक 31 रोजी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने 12 लाख रुपयांचा गांजा पकडला। तो 600 किलो होता। त्यामध्ये गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वाडी सुंदरपाडा शिवारात इसम जितू शिकण्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे याच्या शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा अंमली पदार्थाच्या झाडांची अवैध रीतीने लागवड केली आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक धुळे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या पथकाने अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत छापा टाकून जितू पावरा राहणार वाडी यांच्या कपाशीच्या शेतात अंदाजे 3 ते 5 फूट कमी अधिक उंचीच्या कांद्याचे झाड लागवड केली होती। त्याची एकूण 12 लाख रुपये किंमत अशी असून तो 600 किलो इतका होता। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी, सुरेश सोनवणे, हरी पठाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, पवन गवळी, राजेंद्र रोकडे, रवींद्र अखाडमल, प्रेमसिंग गिरासे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या शेतीमध्ये कारवाई करण्यात आली। गेल्या काही महिन्यांपासून आदिवासी भागातील शेतीमध्ये गांजा लागवड मोठ्या प्रमाणात होतीये। तसेच माहिती नागेश्वर परिसर मागे देखील गांजा लावल्याचं बोललं जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.